लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यासह देशभरात उत्सुकता लागली असताना शिर्डी लोकसभा व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निकालाची अनेकांना उत्सुकता होती। शिर्डी लोकसभा मतदारसंघात झालेल्या लढतीत माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव करत विजय संपादन केला, तर राज्यातील सर्वाधिक चर्चित ठरलेल्या नगर दक्षिणच्या लढतीत विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला असून नगर दक्षिणेत निलेश लंके जायंट किलर ठरल्यानं जिल्हाभरात लंके समर्थकांकडून जल्लोष साजरा होत असताना शिर्डी शहरात देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी नगर परिषद समोर एकत्र येत फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला। तर काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगुले आणि शिवसेनेचे सचिन कोते यांनी चक्क उंटावरून साखर वाटप करून भाऊसाहेब वागचौरे आणि निलेश लंके यांच्या विजयाचा अनोखा आनंद व्यक्त केला। शहरातून ढोल ताशांच्या गजरात विजय रॅली काढून साई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला। याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, सुधाकर शिंदे, सुहास वहाडणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे, काँग्रेसचे सचिन चौगुले, शिवसेनेचे सचिन कोते, सुरेश हारणे, सुयोग सावकारे, दत्ता आसने यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। आज महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे। नगर लोकसभेमध्ये दक्षिण आणि उत्तरमध्ये दोन्ही सीटं विकास महाआघाडीचे आलेले आहे। भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा मोठ्या मताने आलेले आहे। हा विजय शिवसेना किंवा महाआघाडीचा नसून शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगार तरुणांचा आणि ज्यांना कामधंदे नाही अशा सगळ्यांचा विजय आहे। आज जर सत्ता केंद्रामध्ये जर शिवसेना आणि आघाडीची जर आली तर 1001% सगळ्या तरुण वर्गाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय महाविकास आघाडी राहणार नाही। आणि भाऊसाहेब वागचौरेंच्या माध्यमातून आम्ही उत्तरमध्ये सेवा संस्थान शिर्डीमध्ये असो या कोणत्या पण याच्यामध्ये जे पण जनतेसाठी काम करता येईल ते आम्ही करणार आणि 1001% आमच्या कामाला यश येणार। मग ते सेवा संस्थांचे जे कर्मचारी आहे त्यांच्यावर अन्याय होऊ राहिला तो असो, इथं तो आणतो शेतकऱ्यांचा जो फुलांचा विषय असो किंवा शेतीचा विषय असो तो असो, आणि प्रत्येक गोष्टीचा आम्ही छडा लावणार। निळवंडेचं काम झालं म्हणते, ते काम झालं नाही, शेतकऱ्यापर्यंत आत्तापर्यंत पाणी पोहोचलं नाही, काही नाही। त्याच्याच आधीसुद्धा आम्ही पाठपुरावा करून हे तडीला नेऊ। याच्या आधीसुद्धा जे निळवंड्याला पाणी आलं किंवा जो विषय होता तो भाऊसाहेब वागचौरेंनीच उचलला होता, उर्वरित विषयसुद्धा तो आणतो भाऊसाहेब वागचौरेंच्या हातानेच त्याला तडीला नेणार आम्ही। आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरापर्यंत आणि तो आणतो बांधापर्यंत पाणी कसं पोहोचन यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो आणि शिवसेना असो, उभाटा आम्ही सगळे मिळून एक दिलाने एकजुटीने कामं करू आणि विकास कामं करू। आणि सगळ्या शेतकऱ्यांना आणि जे बेरोजगार तरुण असन किंवा जे पण तो आणतो ज्यांच्यावर अन्याय झाला किंवा ज्यांना तो आणतो न्याय नाही भेटला त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न 1001% आम्ही करू। लोकशाही दिन म्हणून आपण खरी साजरी केली पाहिजे। आज हुकुमशाहीचा अंत झाला आणि लोकशाही जिवंत राहिली। आज खऱ्या अर्थाने आज मोदीचा अंत झाला, जो या देशावर हुकुमशाही गाजत होता। मोदी आणि शहा ही आदिलशाही नष्ट झाली आणि आज खऱ्या अर्थाने शिवरायांचं राज्य आलं, खरं कष्टकऱ्यांचं राज्य आलं आणि शेतकऱ्यांचं राज्य आलं। आजपासून खरा शेतकऱ्याला खरोखर न्याय भेटन ही आज अपेक्षा करूया। आणि आज असं आपण समजून धरूया का आज ही आदिलशाही संपुष्टात आली, खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत आली आणि कष्टकऱ्यांना इथून पुढे शेतीला भाव आणि बेरोजगारांना नोकरी, जे आपले उद्योगधंदे परदेशात गेले, बाहेरच्या राज्यात गेले, ते परत आणू। आज आपण उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली यांनी पक्ष फोडला, यांनी उद्धव साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेब संपले नाही। ते बाळासाहेब ठाकरेंचा चिरंजीव आहे। हे मोदी आणि शहाला संपूर्ण राहणार नाही, त्या ताकदीने आम्ही सगळे उद्धव साहेबाबरोबर आहे। आणि आज पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आणून खऱ्या अर्थानं खरी लोकशाही जिवंत ठेवू। आणि जे निवडण्याचं काम राहिलं असेल, साईबाबा संस्थांचं काम राहिलं असेल, जे आज वागचौरेंना खऱ्या अर्थाने जनतेने निवडून दिलं, त्या प्रेमापोटी आपण सगळे कामं उद्धव साहेबांकडून जाऊन पुन्हा एकदा करून आणू। निवडणे परत राहिलेलं काम पूर्ण करू। वागचौरे साहेबांच्या रूपाने पुन्हा नवीन खासदार भेटलेले आणि खऱ्या अर्थानं आज ही लोकशाही दिन साजरा करू। नगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही पण हे महाविकास आघाडीचे सीटं आले, निवडून आले आणि हे निस्ते जे उमेदवार निवडून आले ते देशाचं राजकारण बदलावणार आहे, ती हुकुमशाही संपुष्टात आणणार आहे आणि लोकशाहीला खऱ्या अर्थानं आज सुरुवात झाली। म्हणून आज आम्ही इथं उंटावरून साखर वाटून आनंद उत्सव साजरा केलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून एक महासत्ता महाराष्ट्रात जो रणकंदन मजवत होती आणि जे आपल्याला वाटेल तसं करत होती, त्यांनी 2 पक्ष खालसा केले
आणि आपल्या हातात असलेल्या ED, CBI, निवडणूक आयोग या सगळ्या यंत्रणा वापरून त्यांना पाहिजे ते बहाल केलं आणि पाहिजे त्या पद्धतीने निर्णय लावून घेतले। त्यावेळेस आमचे पक्षप्रमुख आवर्जून सांगत होते की सगळ्या न्यायालयात जरी आम्हाला तुम्ही फडशी पाडत असाल तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळू। आज महाराष्ट्राचा निकाल हा जनतेच्या न्यायालयातला निकाल आहे। हे त्या महासत्तेला आवर्जून सांगायचं आहे का जिथं तुम्ही 43 खासदार निवडून घेऊन गेले होते तिथं आज तुमचे 16-17 खासदार फक्त शिल्लक राहिले। अशी ही स्वाभिमानाची जननी असलेलं महाराष्ट्र गद्दारी कधीही खपून घेणार नाही। तुम्ही जेवढा अन्याय कराल तेवढ्याच त्वेषेने महाराष्ट्र त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे आजच्या मतदारांनी दाखवून दिलं आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि तो दिल्लीच्या तख्ताला सह्याद्री काय असतो हे दिल्लीच्या तख्ताला आवर्जून दाखवून दिलेलं आहे आजच्या निकालातून। जिल्ह्यामध्ये जे साखर कारखानदार होते त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी कामगार एकजुटले आहेत आणि ही साखर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वाटलेली आहेत या साखर साम्राज्याच्या विरोधात आणि त्यांना धडा शिकवलेला आहे या निवडणुकीच्या माध्यमातून। एवढंच आम्ही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो। खरी अर्थाने जे ही निवडणूक जी खऱ्या अर्थाने आपले संविधान आहे या संविधानावर हल्ला होता तो हल्ला परतवून लावण्यासाठी आम जनतेने एकत्रित येऊन मतदान केलं आणि तो संविधानावरील जो हमला आहे तो परतवला। आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी विमानाने बॅगा आल्या पैशाच्या परंतु त्या देखील परतवून लावल्या आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी अतिशय मोठ्या फरकाने विजय मिळवला। धन्यवाद। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।